विधान परिषदेच्या नवनियुक्त आमदारांच्या शपथविधी सोहळ्याला मुख्यमंत्री बुलेटवरून विधान भवनात पोहोचले। शपथविधी सोहळा पार पडल्यानंतर मुख्यमंत्री पुन्हा त्याच बाईकनं मंत्रालयाकडे रवाना। पंतप्रधानांच्या आवाहनाला प्रतिसाद देण्यासाठी बाईकवरून आलो, फडणवीसांची प्रतिक्रिया। पंतप्रधान मोदींनी खूप कठोर निर्णय घेतलेले नाही, तर विरोधकांनी प्रगल्भ होणं गरजेचं। मुख्यमंत्री फडणवीसांची विरोधकांवर टीका, तर पुढील 6 महिने मोठे शासकीय कार्यक्रमांचं आयोजन करणार नाही, फडणवीसांची माहिती। एकदा बाईकनं आलं म्हणजे प्रश्न सुटत नाही, सरकारचे मंत्री चार्टर्ड विमानानं फिरतात, अंबादास साधनेंची टीका, तर संकट टळेपर्यंत मुख्यमंत्र्यांनी बाईकवरच फिरावं, अनिल परब यांचं आवाहन। ठाकरे सेनेच्या नेत्यांचा मंत्रालयामधून शिवालयापर्यंत पायी प्रवास, मोदींच्या आवाहनाला प्रतिसाद देऊ, दानवेंची प्रतिक्रिया। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे इलेक्ट्रिक कारनं विधान भवनात। पंतप्रधान मोदींनी आवाहन केल्यानंतर सुरक्षेतील ताफ्याच्या गाड्याही कमी केल्या, राज्य सरकारकडून मोदींच्या आवाहनाला प्रतिसाद। चार्टर्ड प्लेननं फिरणाऱ्यांनी रस्त्यावरून फिरावं, आम्ही आधीपासून रस्त्यावरचे कार्यकर्ते, अनिल परब यांचा ई-कारवरून उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना टोला। नितेश राणेंचा मुंबईतील बंगल्यापासून मंत्रालयापर्यंत पायी प्रवास, नागरिक म्हणून पंतप्रधान मोदींच्या आवाहनाकडे बघावं, मोदींचं आवाहन प्रत्येकानं पाळलं पाहिजे, नितेश राणेंची प्रतिक्रिया। रवींद्र चव्हाण महाजनांचा चार्टर्ड विमानानं प्रवास, मोदी फडणवीसांच्या आवाहनानंतर छान काटकसर सुरू, रोहित पवारांची टीका, तर चव्हाण महाजनांचा चार्टर्ड विमानासह फोटो रोहित पवारांकडून पोस्ट, विमान हवेतल्या ऑक्सिजनवर उडत असल्याची टीका। जळगावच्या भाजप महापौर दीपमाला काळे इलेक्ट्रिक बाईकवरून महापालिकेमध्ये दाखल। पंतप्रधान मोदींच्या आवाहनाला प्रतिसाद देत सरकारी गाडीला दिला पर्याय, पर्यावरणपूरक वाहतुकीचा संदेश। पालिकेच्या सर्वसाधारण सभेला शक्य असल्यास सायकल, बस, मेट्रोनं या, पिंपरी चिंचवड पालिकेचे महापौर रवी लांडगेंचं नगरसेवकांसह अधिकाऱ्यांना आवाहन। सरकारच्या काटकसरीच्या आव्हानाला भाजपा आमदाराचाच हरताळ, आमदार समाधान आवताडेंकडून पंढरपूर शहरामध्ये बॅनरबाजी, नितीन गडकरींच्या स्वागतासाठी शहरभर मोठे बॅनर, वाखरी ते पंढरपूर या 8 किलोमीटरच्या मार्गावर बॅनरच बॅनर। राष्ट्रवादी पक्षाच्या खजिनदार पदाची जबाबदारी जय पवारांकडे, तर राष्ट्रीय महासचिव म्हणून पार्थ पवारांची नियुक्ती। बारामतीमध्ये जय पवार यांचा जनता दरबार सुरू, राष्ट्रवादी भवनमधील जनता दरबाराला तालुक्यातील नागरिकांची मोठी गर्दी, दुपारी 3 वाजेपर्यंत जय पवार जनता दरबार असणार। शरद पवारांची आज दुपारी 4 वाजता पत्रकार परिषद, देशाच्या सद्यस्थितीवर शरद पवार बोलण्याची शक्यता। विधान परिषदेच्या 10 सदस्यांच्या शपथविधी संपन्न, बिनविरोध निवडून आलेल्या 9 सदस्यांसह पोटनिवडणुकीमध्ये विजयी झालेल्या प्रज्ञा सातव यांनी विधान परिषदेचा सदस्य म्हणून शपथ घेतली। सभापती राम शिंदेंनी सर्व सदस्यांना सदस्यत्वाची शपथ दिली। जिशान सिद्दीकीने विधान परिषदेच्या सदस्यत्वाची शपथ इंग्रजीमधून घेतली, काही जण जाणून बुजून मराठी द्वेष्टे असल्याचं दाखवतात, शिरसाटांची टीका, तर इंग्रजीतून शपथ ही शासनाच्या कानाखाली चपराक, मनसेच्या योगेश चिलेंचा निशाणा। तर मला मराठी येते, जिशान सिद्दीकींचं उत्तर, मराठीतून शपथ न घेतल्यानं मंत्री संजय शिरसाट आणि मनसे आक्रमक झाल्यानंतर जिशान सिद्दीकी यांचा पलटवार। रुपाली चाकणकर ईडी कार्यालयामध्ये दाखल, मुंबईमध्ये ईडी कार्यालयामध्ये रुपाली चाकणकरांची चौकशी, 70 कोटींच्या कथित खंडणी रॅकेट प्रकरणी चौकशी होण्याची शक्यता। 2 दिवसांपूर्वी चाकणकरांची नाशिकमध्ये एसआयटी चौकशी। पाकिस्तानमधील गुंडांच्या संपर्कातील लोकांची एटीएसकडून चौकशी, राज्यभरात त्या अनुषंगानं धाडी। पाकिस्तानमधील दहशतवादी कारवाईतील गुंड शहाजत भट्टी याच्या संपर्कातील लोकांची चौकशी। नीट पेपरफुटी प्रकरणातील संशयित आरोपी शुभम खैरनारला 2 दिवसांचा ट्रान्झिट रिमांड, शुभमला आज सीबीआय कोर्टामध्ये हजर केले जाणार। एमपीएससी भरतीतही गैरप्रकार झाल्याचा आरोप, एमपीएससीकडून अपात्र 53 जणांची असिस्टंट प्रोफेसरपदी निवड, बनावट अनुभव प्रमाणपत्र, पदवीच्या ऐवजी पदविका जोडून पात्र ठरवण्याची माहिती। नामकर्णा आवारेला आज सिन्नर कोर्टामध्ये हजर करणार, नामकर्णा आवारे खराच्या आर्थिक गैरव्यवहाराचा महत्त्वाचा दुवा, जगदंबा पतसंस्थेमधील 32 बनावट खात्यांबाबत तपास करणार। खरात आणि चाकणकरांचा 2021 साली एकत्र गुवाहाटी दौरा, खरात आणि चाकणकर भगिनींचा दौऱ्याचा फोटो समोर, रेडिसन ब्ल्यू हॉटेलमधील वास्तव्य केल्याचं उघड। अशोक खरात विरोधात नाशिक जिल्हा न्यायालयामध्ये चार्जशीट दाखल, खरात विरोधात पहिल्या 2 गुन्ह्यांचं दोषारोपपत्र दाखल, 1150 पानांचं चार्जशीट दाखल करण्यात आलंय। नाशिकच्या टीसीएस प्रकरणातील आरोपींच्या जामिनावर उद्या मोठा फैसला, जिल्हा सत्र न्यायालयानं युक्तिवाद पूर्ण निर्णय राखून ठेवला, 4 आरोपींसह अश्विनी चिनानीच्या जामीन अर्जावरही उद्या सुनावणी। रोहित पवारांकडून दिवे घाटातील टोळक्याचा व्हिडिओ ट्विट, कोयते हातामध्ये घेऊन दहशत माजवणाऱ्यांचा व्हिडिओ ट्विट, 100 ते 150 गाड्यांवर बसून कोयते घेऊन दहशत माजवतानाचा व्हिडिओ।
मंत्रालयाच्या गेटवर पवारांच्या राष्ट्रवादीकडून कांदा प्रश्नी आंदोलन. कांद्याला भाव नसल्यानं पवारांची राष्ट्रवादी आक्रमक. मंत्रालयाच्या गेटवर कांदा फेकत निषेध. आंदोलकांना पोलिसांनी ताब्यात घेतलं. कांदा उत्पादकांचं आंदोलन योग्य, त्यांचे प्रश्न गंभीर असूनही राज्य सरकार त्याकडे दुर्लक्ष करत आहे. अंबादास दानवेंची टीका. कांदा उत्पादक शरद पवारांच्या राष्ट्रवादीची 20 मे रोजी महत्त्वपूर्ण बैठक. बैठकीला आजी माजी आमदार उपस्थित राहणार. मुंबईतील वाय चव्हाण सेंटरमध्ये बैठक पार पडणार. सुनील तटकरेंनी शरद पवारांची भेट घेतल्यानंतर पार पडणाऱ्या या बैठकीला महत्त्व. मोदींच्या आवाहनानंतर राज्य शासनाकडून परिपत्रक जारी. शासकीय अधिकाऱ्यांनी परदेश दौरे रद्द करावेत. दैनंदिन वापराकरता इलेक्ट्रिक वाहनं वापरावीत, असं परिपत्रकामध्ये नमूद. गेल्या 42 महिन्यामध्ये एप्रिलमध्ये सर्वाधिक घाऊक महागाई दर. एप्रिल महिन्यामध्ये घाऊक महागाई दर 8.30%. मार्चमध्ये घाऊक महागाई दर 3.88% होता. मुंबईमध्ये सीएनजीच्या दरामध्ये 2 रुपयांनी वाढ. महानगर गॅस लिमिटेडच्या दरामध्ये किलोमागे 2 रुपयांची वाढ. मुंबईमध्ये सीएनजीचा दर 84 रुपये प्रति किलोवर. नागपुरात सोन्याच्या दरांनी गाठला उच्चांक. 10 ग्रॅम सोनं 1,63,000वर 2 दिवसामध्ये 9,000ची वाढ. दरवाढीमुळे ग्राहकांचा प्रतिसाद कमी. सराफा व्यापाऱ्यांमध्ये नाराजी. केंद्र सरकारकडून सोनं, चांदी आणि प्लॅटिनमवरील आयात शुल्कामध्ये मोठी वाढ करण्यात आल्यानंतर चांदी 3 लाखांकडे. 10 ग्रॅम सोन्याच्या किमतीमध्ये 13 ते 15,000ची वाढ, तर चांदीच्या प्रति किलो भावामध्ये सुमारे 30,000 रुपयांची वाढ. आयात शुल्कवाढीनंतर सोनं चांदी महागलं. नांदेडमध्ये सराफा बाजारावर परिणाम. विक्रीमध्ये 40% घट. दरवाढ कमी करण्याची सराफा व्यापाऱ्यांकडून केंद्र सरकारकडे मागणी. नंदुरबारच्या अनेक पेट्रोल पंपांवर पेट्रोल डिझेलचा तुटवडा. शहरासह ग्रामीण भागातील पेट्रोल पंपांवर वाहनांची गर्दी. ठाण्यामध्ये 2 रुपयांनी सीएनजी महागल्यानं वाहन चालकांमध्ये नाराजी. सीएनजीचे दर कमी करा, नाहीतर मीटरमध्ये वाढ करण्याची रिक्षा चालकांची मागणी. सीएनजीचे दर वाढल्याने रिक्षा चालवणं कठीण झाल्याची प्रतिक्रिया. 30 सप्टेंबर 2024 पर्यंत किंवा पुढील आदेश येईपर्यंत केंद्र सरकारकडून साखर निर्यातीवर तत्काळ बंदी लागू. साखरेच्या वाढत्या किमतीवर नियंत्रण ठेवण्यासाठी केंद्र सरकारचा मोठा निर्णय. केंद्राच्या निर्णयाचा आंतरराष्ट्रीय साखर बाजारावरही मोठा परिणाम होण्याची शक्यता. पंतप्रधान मोदींच्या आवाहनानंतर बदलापुरात शरद पवार गट आक्रमक. शरद पवारांच्या राष्ट्रवादीच्या प्रदेश सरचिटणीसांनी बैलगाडीमधून प्रवास करत नगरपालिका गाठली. पेट्रोल जपून वापरा, सोनं खरेदी करू नका, या सल्ल्यानंतर मोदींचा निषेध. मुंबईमध्ये मंत्रालयाच्या बाहेर कांद्याच्या प्रश्नावर शरद पवारांच्या राष्ट्रवादीचं आंदोलन. रस्त्यावर फेकलेले कांदे पोलिसांकडून हटवण्यास सुरुवात. आंदोलकांना पोलिसांनी ताब्यात घेतलं. मुंबई महापालिकेमध्ये सत्ताधाऱ्यांमध्ये नाराजी नाट्य कायम. महापौरांनी निमंत्रण देऊन सुद्धा नालेसफाई पाहणी दौऱ्याला उपमहापौरांची दांडी, तर इतर नियोजित कामांमुळे उपमहापौर अनुपस्थित असल्याची माहिती. केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी आज सोलापूर दौऱ्यावर. गडकरी यांच्या ताफ्यातील वाहनांमध्ये 50% कपात. गडकरींच्या दौऱ्याच्या वेळेला प्रशासनातील केवळ 3 वाहनं असणार. जिल्हाधिकाऱ्यांची माहिती. जिल्ह्यातील 2,784 कोटी रुपयांच्या महामार्गाचं भूमिपूजन करणार. पुण्यामध्ये केंद्रीय मंत्री नितीन गडकरींकडून पालखी मार्गाची पाहणी. पंतप्रधानांच्या इंधन बचतीच्या आवाहनानंतर गडकरींचा बसनं प्रवास. संत ज्ञानेश्वर महाराज, संत तुकाराम महाराज पालखी मार्गाची पाहणी. वारकऱ्यांमध्ये डावे आणि उजवे असे काही नाही, असे एक वाद निर्माण करणं हा साधू संतांचा अपमान आहे. शरद पवारांच्या वारकरी संप्रदायामध्ये घुसखोरी झाल्याच्या वक्तव्यावर गडकरींचं उत्तर. मध्य प्रदेशच्या देवासमध्ये फटाक्यांच्या कारखान्यामध्ये स्फोट. भीषण स्फोटामध्ये 4 जणांचा मृत्यू तर अनेक जण जखमी. मृतांचा आकडा वाढण्याची भीती. जखमींवर उपचार सुरू. हडपसरमध्ये रुग्णालयामध्ये बॉम्ब सदृश्य वस्तू आढळल्याचं प्रकरण. सीसीटीव्हीमध्ये दिसणाऱ्या व्यक्तीची चौकशी. सीसीटीव्हीमध्ये दिसणाऱ्या व्यक्ती एमआर असल्याची माहिती. सीसीटीव्हीमध्ये दिसणारा व्यक्ती स्वतःहून चौकशीला आला. पुण्यातील रुग्णालयामध्ये बॉम्ब सदृश्य वस्तू ठेवल्याचं प्रकरण. गुन्हा दाखल करण्यात आल्यानंतर एटीएस, आयबी आणि पुणे पोलीस असा तिहेरी तपास सुरू. नाशिकच्या सिंहस्थ कुंभमेळ्याच्या बोधचिन्हावर महंत सुधीरदासांचा आक्षेप. वैष्णवांचं चिन्ह असलेलं धनुष्यबाण बोधचिन्हामध्ये न दाखवल्यानं नाराजी. बोधचिन्हांमध्ये धनुष्यबाण दाखवावं, अन्यथा वैष्णव आखाड्यांना विचार करावा लागेल. सुधीरदासांचा इशारा. मालाडमध्ये धर्मांतराचा प्रयत्न झाल्याचा बजरंग दलाचा आरोप. घरोघरी जाऊन धार्मिक प्रचार करत असल्याचा आरोप. धार्मिक भावना दुखावल्याच्या उद्देशाने गुन्हा दाखल. नवी दिल्ली महानगरपालिकेच्या कर्मचाऱ्यांसाठी वर्क फ्रॉम होम सुरू. पंतप्रधान मोदींच्या आवाहनानंतर दिल्ली महापालिकेचा निर्णय. 1/3 कर्मचाऱ्यांसाठी तातडीनं वर्क फ्रॉम होम व्यवस्था लागू. पवनराजे निंबाळकर हत्या प्रकरणाचा निकाल लांबणीवर. 16 जूनला सत्र न्यायालय निकाल देणार. वैद्यकीय कारणास्तव 2 आरोपी कोर्टामध्ये हजर राहू न शकल्यानं निकाल लांबणीवर. नीट पेपरफुटी प्रकरणी अहिल्यानगरच्या राहुरीमधून धनंजय लोखंडेला अटक. अहिल्यानगर कोर्टानं लोखंडेला 2 दिवसांचा ट्रान्झिट रिमांड दिला.
तर पुण्यातून मनीषा वाघमारेसह एक तरुण ताब्यात, सीबीआयकडून चौकशी सुरू. नीट पेपर फुटी प्रकरणी मोठी अपडेट. परीक्षेच्या प्रक्रियेदरम्यान पुण्यातील मनीषा वाघमारेकडे 21 वेगवेगळ्या बँक खात्यांकडून लाखो रुपये जमा. तपासातून धक्कादायक माहिती समोर. लोखंडे आणि मनीषा यांच्यामध्ये अनेक संशयास्पद व्हॉट्सअप कॉल्स आणि टेलिग्राम मेसेजेस. अहिल्यानगरच्या श्रीरामपूरमधील बेकायदा गर्भलिंग चाचणी आणि गर्भपात प्रकरणामध्ये आरोपींचा आकडा 13वर. निर्मळ पिंपरी प्रकरणामध्ये बेकायदा गर्भपातासाठी गोळ्या पुरवणारा डॉक्टर राज शेख जेरबंद. यापूर्वी 2 डॉक्टर आणि 4 एजंटसह 12 जण पोलिसांच्या ताब्यात. व्ही.डी. सतीशन केरळचे नवे मुख्यमंत्री. काँग्रेस विधिमंडळ पक्षाच्या बैठकीमध्ये सतीशन यांच्या नावाची घोषणा. पराऊर विधानसभा मतदारसंघातून ते 6व्यांदा आमदार. सतीशन यांच्यासह के.सी. वेणुगोपाल आणि रमेश चेन्नीथला यांची नावं चर्चेत होती. पश्चिम बंगालच्या सर्व शाळांमध्ये प्रार्थनेच्या वेळेला वंदे मातरम अनिवार्य. बंगालच्या शाळांमध्ये राष्ट्रगीत, राष्ट्रगीतासह आता वंदे मातरम ही गायलं जाणार. प्रार्थना वाढवल्यानं मुलांचे वर्ग उशिरा सुरू होण्याचा दावा. विमानतळ विस्ताराला केंद्राची मंजुरी. मुख्यमंत्री फडणवीसांच्या पाठपुराव्याला यश. टप्प्याटप्प्यानं विमानतळाचं कायापालट होणार. भविष्यामध्ये 3 कोटी प्रवासी हाताळण्याचं उद्दिष्ट. जळगाव तालुक्यासाठी आमदार आमशा पाडवींकडून 5 रुग्णवाहिका उपलब्ध. नंदुरबार जिल्ह्यातील कुपोषण आणि माता मृत्यूचं वाढतं प्रमाण लक्षात घेता पाडवींचा निर्णय. सांगलीच्या मोठेवाडी दुर्घटनेप्रकरणी पुजाऱ्यासह 4घांच्या विरोधात गुन्हा दाखल. पुजारी, गवंडी आणि वेल्डरवर कारवाई. पत्र्याचे शेड चिरा विटाच्या भिंतीवर पडल्यानं भिंत कोसळून 6 जणांचा मृत्यू झाला होता. साताऱ्याच्या शिवसागर जलाशयामध्ये बोट बुडाली. बोटीमध्ये असलेल्या दोन्ही पर्यटकांना सुखरूप बाहेर काढलं. शिवसागर बोटीचा चालक मात्र बेपत्ता असल्याची माहिती. तळावरून संभाजीनगरमध्ये एनएसयूआय आक्रमक. केंद्र आणि राज्य सरकारमधील शिक्षण मंत्र्यांच्या राजीनाम्याची मागणी. खासदार कल्याण काळे आंदोलनामध्ये सहभागी. गडचिरोलीमध्ये माओवादी नेता हिडमा नावाच्या गाण्यावरून कारवाई. गाणे वाजवल्याप्रकरणी आतापर्यंत 7 जणांवर गुन्हे दाखल. माओवादी प्रचारापासून तरुणांनी दूर राहावं. पोलीस अधीक्षक एम रमेश यांचं आवाहन. छत्रपती संभाजीनगरमध्ये महापालिकेची अतिक्रमण हटाव मोहीम दुसऱ्या दिवशीही सुरू. बेगमपुरा स्मशानभूमीवरील अतिक्रमणांवर बुलडोझर कारवाई. पक्के गोठे जमीनदोस्त. शहरामध्ये कारवाईमुळे खळबळ. मध्ये अनेक भागामध्ये वादळी वाऱ्यासह पाऊस. वादळी वाऱ्यामुळे जिंतूर ते छत्रपती संभाजीनगर जाणाऱ्या महामार्गावर झाडं उन्मळून पडली. रस्त्यावर पडलेली झाडं हटवण्याची प्रवाशांची मागणी. जळगाव जिल्ह्यामध्ये उष्णतेचा पारा वाढला. तापमान 45 अंशांवर पोहोचल्यानं नागरिक हैराण. प्रशासनाच्या सूचनेनंतर मुंबई नागपूर महामार्गावर अत्यावश्यक वाहनांचीच वर्दळ. वर्ध्याच्या देवळीमध्ये तालुका क्रीडा संकुलाच्या विकास कामांचा आढावा. तरुणांना दर्जेदार क्रीडा सुविधा उपलब्ध करून देण्यावर भर. आमदार राजेश बकानेंच्या उपस्थितीमध्ये विविध कामांवर चर्चा. प्रशासनानं समन्वयानं काम करण्याच्या सूचना. जळगाव जिल्ह्यामध्ये केळी पीक विमा निकष बदलाचा प्रस्ताव शासनाकडे सादर. कृषी आयुक्तालयाची सकारात्मक भूमिका. जिओ टॅगिंग बंधनकारक असणार. शेतकऱ्यांना काहीसा दिलासा. नांदेड जिल्ह्याला सर्वाधिक पीक विमा परतावा. मात्र माहूरचे शेतकरी वंचित. अधिकाऱ्यांच्या चुकीचा आरोप करत किनवट उपविभागीय कार्यालयासमोर अर्धनग्न आंदोलन. पीक विमा मिळाल्याशिवाय आंदोलन मागे न घेण्याचा शेतकऱ्यांचा इशारा. जळगावच्या माळपिंपरी रस्त्यावर असलेल्या ठिबकच्या जाळ्यामध्ये अडकलेल्या 2 काळविटांना जीवदान. शेतामध्ये ठिबकच्या नळ्यांमध्ये 2 काळविटांची शिंग एकमेकांमध्ये आणि नळ्यांमध्ये घट्ट अडकली होती. शेतकरी आणि प्राणी मित्रांचं परिसरातून कौतुक. वाशिम जिल्ह्यामध्ये काटेपूर्णा नदीवरील नवीन पुलाचे काम संथ गतीनं सुरू. वाहन चालकांचा अजूनही जीर्ण पुलावरूनच प्रवास. पावसाळ्यापूर्वी काम पूर्ण करण्याची नागरिकांची प्रशासनाकडे मागणी. गोंदिया जिल्ह्यामध्ये उष्णतेचा पारा 42 अंशांवर. उकड्यानं नागरिक हैराण. दिवसा ऊन आणि संध्याकाळी अनेक ठिकाणी अवकाळी पावसाच्या सरी. दुपारी अत्यावश्यक कामाशिवाय बाहेर न पडण्याचं प्रशासनाचं आवाहन. अमरावतीमध्ये आजपासून पाणीपुरवठा बंद करण्याचा इशारा. 18.81 कोटींची थकीत देयकं न मिळाल्यानं कंत्राटदार आक्रमक. देखभाल आणि दुरुस्तीची कामं बंद करण्याचा निर्णय. या तापमानामुळे वाशिममधील जवळका गावातील काटेपूर्णा नदी कोरडी. नदीपात्रामध्ये ठिकठिकाणी गाळ आणि भेगा पडल्याचं चित्र. नदीकाठच्या गावांमध्ये पाणी टंचाईची शक्यता. नंदुरबार जिल्ह्यामध्ये उष्णतेमुळे लिंबूची मागणी वाढली. एका लिंबासाठी मोजावे लागतात 10 रुपये. आवक घटल्यानं किरकोळ बाजारामध्ये लिंबू महागले. धुळे जिल्ह्यामध्ये जलजीवन मिशनच्या रखडलेल्या पाणीपुरवठा योजनांना पुन्हा गती. 451 पैकी 238 योजना पूर्ण तर 213 योजनांची कामं सुरू. ठेकेदारांची 40 कोटींची थकीत बिलं लवकर दिल्यानंतर कामांना वेग येणार. जळगावमध्ये अखेर नालेसफाईला सुरुवात. निविदा प्रक्रियेला विलंब झाल्यानं नालेसफाई उशिरानं सुरू. पावसाळ्यापूर्वी कामं पूर्ण होणार का याकडे नागरिकांचं लक्ष. नंदुरबार शहरामध्ये नगरपालिकेकडून शहरातील नालेसफाईच्या कामाला वेग. शहरामध्ये पाणी तुंबू नये यासाठी पालिकेची पूर्वतयारी. 12 नाल्यांची साफसफाई सुरू. जवळपास 3 किलोमीटर लांबीचे नाले स्वच्छ करण्यात येणार. मुख्याधिकारी राहुल वाघ यांचा दावा.
बीड गेवराई तालुक्यामधल्या राजपिंपरी गाव महिनाभरापासून अंधारात. संतप्त गावकऱ्यांचा महावितरण अभियंत्यांच्या कार्यालयामध्ये 4 तास ठिय्या. गावकऱ्यांनी ठिय्या दिल्यानंतर वीज पुरवठा सुरळीत करण्याचं आश्वासन. बुलडाण्यामध्ये छत्रपती संभाजी महाराज जयंतीचा जल्लोष. जयस्तंभ चौकातील स्मारकासमोर मध्यरात्री फटाक्यांची भव्य आतषबाजी, लेझर लाईट आणि विद्युत रोषणाईनं परिसर उजळला. अहिल्यानगरमध्ये छत्रपती संभाजी महाराजांच्या जयंतीनिमित्त शिक्षक प्रमोद उबाळींकडून अनोखं रंगकाम. खडूवर छत्रपती संभाजी महाराजांची प्रतिमा कोरत रंगकाम केलंय. प्रमोद उबाळेंना यासाठी 4 तासांचा वेळ लागला.